इंटिग्रेशन आणि डिफायनाइट इंटिग्रल म्हणजेच इनडिफायनाइट इंटिग्रल आणि डिफायनाइट इंटिग्रल या चॅप्टरचे पूर्ण थेरम स्टिच करणार आहोत. ओके, सो फर्स्ट इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. माहित असणारच तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल, बरोबर, म्हणजेच त्याला आपण लेट रूल सुद्धा म्हणतो. तो थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. राईट डाऊन फर्स्ट, इफ u and v are two function, if u and v are two function of x, then integration of uv dx equal to u integration of v dx minus integration curly bracket integration curly bracket du by dx into integration of v curly bracket complete dx. ओके, हाच आपला लेट रूल आहे किंवा यालाच आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल सुद्धा म्हणतो. हा रूल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. ओके, सोल्युशन मध्ये लक्ष द्या. फर्स्ट, लेट इंटिग्रेशन ऑफ v dx, याला मी w कन्सिडर केलं. इंटिग्रेशन ऑफ v dx ला काय कन्सिडर केलं मी? w. इक्वेशन 1. आता अकॉर्डिंग टू अवर डेफिनेशन ऑफ इंटिग्रल, हा इंटिग्रेशन या साईडला गेला तर इंटिग्रेशनचं कन्वर्जन हे डेरिव्हेटिव्ह मध्ये होत असते. इंटिग्रेशन या साईडला कशामध्ये जाऊन कन्वर्ट होणार? डेरिव्हेटिव्ह. तर यालाच मी dw इंटिग्रेशनचं डेरिव्हेटिव्ह dw बाय dx इक्वल टू v सुद्धा लिहू शकतो. याला इक्वेशन देऊ आपण 2. ओके, आफ्टर दॅट कन्सिडर इंटिग्रेशन ऑफ v dx, याला w घेतला आणि इंटिग्रेशन या साईडला जाऊन डेरिव्हेटिव्ह मध्ये कन्वर्ट होते. सो dw बाय dx इक्वल टू काय आला? v. हे समजलं. त्यानंतर d बाय dx ऑफ u इंटू w, कोणता रूल लागणार इथे? प्रोडक्ट रूल. डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल लागणार. प्रोडक्ट रूल काय असतो? फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म into derivatives of first term as it is. Again d by dx of u into w, u as it is. Okay, dw by dx काय होते? v. dw by dx v sin plus w as it is. सॉरी, w ची व्हॅल्यू नोट करून टाकू. w ची व्हॅल्यू काय होणार? इंटिग्रेशन ऑफ v dx. सो इंटिग्रेशन ऑफ v dx इंटू काय राहिला? du बाय dx. हे कशावरून आलं? फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. एकदम सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रोडक्ट रूल अप्लाय केला. फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. आफ्टर दॅट dw बाय dx म्हणजे v आणि w ची व्हॅल्यू इंटिग्रेशन ऑफ v dx अगेन du बाय dx ऍज इट इज. राईट डाऊन दिस फास्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा लक्ष द्याल. आता ज्या प्रकारे मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की या इंटिग्रेशनचं कन्वर्जन या साईडला आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये केलं, सेम आता हा डेरिव्हेटिव्ह दिसत आहे. या डेरिव्हेटिव्हचं कन्वर्जन आपण तिकडे कशामध्ये? इंटिग्रेशन. Now, by definition of integration, हा जो d by dx आहे हा इकडे जाऊन इंटिग्रेशन मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे या साईडला काय राहणार? u इंटू w इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ u इंटू v साइन कोणती? प्लस. आता हा इंटिग्रेशन या दोन्ही टर्मला राहणार म्हणून मी आधी इंटिग्रेशन घेतो त्यानंतर कर्ली ब्रॅकेट घेत आहोत कारण इंटिग्रेशन दोन्ही टर्मला होणार. सो इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ v dx इंटू
du बाय dx कर्ली ब्रॅकेट कंप्लीट dx. अगेन आता मेन स्टेप आहे. पुन्हा हा जो w आहे यालाच मी काय लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ v dx लिहू शकतो, कारण आपल्या प्रूफ मध्ये w कुठेच नाही आहे, ओनली u आणि v ची टर्म आहे. तर या w ला पुन्हा मी इंटिग्रेशन v dx मध्ये कन्वर्ट करत आहोत. काय येणार, u इंटिग्रेशन ऑफ v dx, w ला इंटिग्रेशन v dx मध्ये कन्वर्ट केलं इक्वल टू इंटिग्रेशन u इंटू v dx. सॉरी, जेव्हा आपण प्रॉपर्टी अप्लाय केली तर dx सुद्धा लावा लागणार आपल्याला, प्लस इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट. बट आपलं जे प्रूफ आहे या प्रूफ मध्ये आधी डेरिव्हेटिव्हची टर्म आहे, नंतर इंटिग्रेशनची टर्म आहे. तर याला रिअरेंज करू, du बाय dx इंटू इंटिग्रेशन v dx कर्ली ब्रॅकेट कंप्लीट dx. ओके, नाउ सिम्पली आता आपलं डेरिव्हेशन प्रूफ झालं, सॉरी आपला थेरम प्रूफ झालाच आहे. मला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची आहे, इंटिग्रेशन u इंटू v dx. ही पूर्ण साइड या साइडला जाऊन काय होणार, मायनस. ही प्लस साइड या साइडला जाऊन मायनस होणार. तर यालाच मी काय लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ u इंटू v dx इक्वल टू u इंटिग्रेशन ऑफ v dx. ही साइड ॲज इट इज, प्लस या साइडला जाऊन मायनस. सो मायनस इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट du बाय dx इंटू इंटिग्रेशन v dx कर्ली ब्रॅकेट कंप्लीट dx. हेन्स प्रूफ. राइट डाउन फास्ट. नेक्स्ट लिहा विद्यार्थी मित्रांनो, प्रूव दॅट इंटिग्रेशन ऑफ a टेंड्स टू b f of x dx इक्वल टू माइनस टेंड्स टू, नहीं b टेंड्स टू a ना, इंटिग्रेशन a टेंड्स टू b f of x dx इक्वल टू माइनस इंटिग्रेशन b टेंड्स टू a f of x dx. हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रूफ करायचं आहे. सिंपल आहे, लक्ष द्या. लिमिट जर आपण इंटरचेंज केली तर साइन हे चेंज होत असते, म्हणजे प्लस साइन आपली कशामध्ये कन्वर्ट झाली, मायनस मध्ये. सोल्युशन, लेट इंटिग्रेशन f of x dx इक्वल टू f of x प्लस c. इंटिग्रेशन f of x dx ला मी काय कन्सिडर केलं, f of x प्लस c. सो फर्स्ट LHS साइड सॉल्व करू आपण. LHS इंटिग्रेशन a टेंड्स टू b f of x dx. आता मी इंटिग्रेशन a टेंड्स टू b f of x लिहिलं, याला जर मी सॉल्व केलं तर इंटिग्रेशन f of x dx काय होत आहे, f of x प्लस c. बट लिमिट जर असली तर आपण c लिहितो का, नाही. सो f of x ओनली काय येणार, f of x. इंटिग्रेशन ऑफ f of x. लिमिट अप्लाय करू आपण a टेंड्स टू b. आफ्टर दॅट आधी x मध्ये अप्पर लिमिट येणार, अप्पर लिमिट कोणती आहे, b. सो f of b मायनस x मध्ये लोअर लिमिट येणार a. सो फायनल आन्सर इज f of b मायनस f of a. नाउ आता आपण राइट हँड साइड सॉल्व करू. RHS राइट हँड साइड आहे विद्यार्थी मित्रांनो, मायनस इंटिग्रेशन b टेंड्स टू a f of x dx. अगेन माइनस साइन एज इट इज, f of x चा आंसर f of x, लिमिट b टेंड्स टू a, माइनस साइन एज इट इज. अगेन लिमिट अप्लाय करू. लिमिट अप्लाय करताना असते आपलं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर x मध्ये आधी अप्पर लिमिट येणार f of a मायनस x मध्ये लोअर लिमिट येणार f of b. आता मायनस साइन जर ब्रॅकेटच्या आत गेली
तर प्लस एफ ऑफ ए काय होणार, मायनस मायनस काय होणार प्लस, यालाच रिअरेंज करून एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. पुन्हा आपलं आन्सर काय आलं, सेम एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए आलं. याला देऊ इक्वेशन 2. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण लिहू शकतो LHS इक्वल्स टू RHS. हेन्स अगेन हे ऍज इट इज लिहायचं. हेन्स ओके, सिम्पली प्रूफ आहे, राईट डाऊन फास्ट. नेक्स्ट टर्म विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेशन a टेन्स टू बी एफ ऑफ एक्स, इंटिग्रेशन a टेन्स टू बी एफ ऑफ एक्स dx इक्वल टू इंटिग्रेशन a टेन्स टू बी एफ ऑफ टी dt. ओके, एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ टी म्हटलं आहे, दोघांचंही आन्सर काय म्हटलं आहे, सेम. का बरं आन्सर सेम येणार, कारण दोघांची लिमिट काय आहे, सेम. प्रूफ मध्ये लक्ष द्याल. सोल्युशन, लेट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स dx, याला कन्सिडर करतो मी एफ ऑफ एक्स प्लस सी, आणि इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी dt याला लिहितो एफ ऑफ टी प्लस सी. इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स चा आन्सर एफ ऑफ एक्स प्लस सी, आणि इंटिग्रेशन एफ ऑफ टी चा आन्सर एफ ऑफ टी प्लस सी. फर्स्ट लेफ्ट हँड साइड, a टेन्स टू बी एफ ऑफ एक्स dx. एफ ऑफ एक्स चा आन्सर विद्यार्थी मित्रांनो आताच लिहिला आपण, एफ ऑफ एक्स लिमिट a टेन्स टू बी, आधी अप्पर लिमिट नंतर लोअर लिमिट, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आधी अप्पर लिमिट पुट केली, मग लोअर लिमिट पुट केली. इक्वेशन 1. सेम RHS, इंटिग्रेशन a टेन्स टू बी एफ ऑफ टी dt, आन्सर येणार एफ ऑफ टी लिमिट a टेन्स टू बी. अगेन टी मध्ये आधी अप्पर लिमिट मग लोअर लिमिट, म्हणजेच एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. इक्वेशन 2. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, LHS equal to RHS. Again, hence जे प्रूफ करायचं होतं ते ऍज इट इज लिहायचं. फिनिश. नेक्स्ट टर्म विद्यार्थी मित्रांनो, प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन a टेन्स टू बी एफ ऑफ एक्स dx. Prove that integration a tends to b f of x dx equal to integration a tends to c f of x dx plus integration c tends to b f of x dx. ओके, सिंपल आहे, केअरफुली लक्ष द्या. सोल्युशन, लक्ष द्या. a टेन्स टू बी प्रूफ करायचं आहे ना, तर मी a टेन्स टू काय लिहिलं, c, आणि c टेन्स टू b, म्हणजे अप्पर लिमिट ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन आणि लोअर लिमिट ऑफ सेकंड इंटिग्रेशन मी काय ठेवली, कॉमन. अप्पर अँड लोअर दोघांची काय ठेवली, कॉमन. हे बघा ना, सी सी जर कॅन्सल झालं बराबर a टेन्स टू बी येणार आहे. सॉल्व कसं करू लक्ष द्या. लेट इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स dx इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस सी. इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स चा आन्सर काय घेतला आपण, एफ ऑफ एक्स प्लस सी. आधी LHS साइड सॉल्व करू. सो इंटिग्रेशन a टेन्स टू बी एफ ऑफ एक्स dx, आन्सर येणार एफ ऑफ एक्स लिमिट a टेन्स टू बी, आधी अप्पर लिमिट, सो एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. इक्वेशन 1. सेम आता RHS नोट करू. a टेन्स टू c एफ ऑफ एक्स dx प्लस c टेन्स टू b एफ ऑफ एक्स dx. एफ ऑफ एक्स चं इंटिग्रेशन काय येणार आहे, एफ ऑफ एक्स
आधीच आपण लेट केला आहे. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स लिमिट आहे ए टेन्स टू सी प्लस एफ ऑफ एक्स चे इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स लिमिट सी टेन्स टू बी. एक्स मध्ये आधी अप्पर लिमिट येणार मायनस लोअर लिमिट. सो एफ ऑफ सी मायनस एफ ऑफ ए प्लस अगेन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ सी मायनस एफ ऑफ सी प्लस एफ ऑफ सी गेट कॅन्सल मायनस एफ ऑफ ए प्लस राहिला एफ ऑफ बी. आधी आपण पॉझिटिव्ह टर्मला रिप्लेस करू म्हणजे पॉझिटिव्ह नंतर घेऊ निगेटिव्ह. एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए इक्वेशन 2. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 1 and 2 LHS equals to RHS. Hence अगेन जी प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची होती ती ऍज इट इज नोट करायची. राईट डाऊन. नेक्स्ट थेरम इंटिग्रेशन 0 टेन्स टू ए. जे आता आपले दोन थेरम आहे त्याला IMP कराल. इंटिग्रेशन 0 टेन्स टू ए एफ ऑफ एक्स dx इक्वल टू 0 टेन्स टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स dx. इंटिग्रेशन 0 टेन्स टू ए एफ ऑफ एक्स dx इक्वल टू इंटिग्रेशन 0 टेन्स टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स dx. सोल्युशन याला सॉल्व करू. हे आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 0 टेन्स टू ए एफ ऑफ ए dx. for integration. आता मला एक्सच्या ठिकाणी काय लिमिट जर सेम असली तर एक्सच्या ठिकाणी आपली जर टी पण व्हॅल्यू पुट केली तरी आपला आन्सर काय असणार आहे सेम. मग मी काय करत आहो लक्ष द्या. पुट एक्स इक्वल टू ए मायनस टी. एक्सच्या ठिकाणी मला व्हॅल्यू कोणती पाहिजे ए मायनस एक्स. प्रूफ कडे लक्ष द्या. एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू पाहिजे ए मायनस एक्स. बट डायरेक्ट जर मी ए मायनस एक्स लिहिलं तर ते प्रूफ कसं सॉल्व्ह करता येणार. म्हणून मी एक्सच्या ठिकाणी काय पुट करत आहो ए मायनस टी. जेव्हाही आपण पुट करत असतो आपली लिमिट चेंज होत असते. डिफायनाइट इंटिग्रल मध्ये आपण टीच केलं आहे. ओके. टेबल पेक्षा मी तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करून दाखवतो. जर मी इथं 0 पुट केला बराबर मायनस टी या साईडला जाऊन काय होणार प्लस. सॉल्व्ह करून दाखवतो. नाही तर 0 इक्वल टू ए मायनस टी. सो देअरफॉर मायनस टी या साईडला जाऊन प्लस तर टी इक्वल टू काय आला आपला ए. त्यानंतर सेकंड व्हॅल्यू व्हेन एक्स इक्वल टू एक्स ची दुसरी व्हॅल्यू काय आहे ए. देअरफॉर ए इक्वल टू ए मायनस टी या साईडला जाऊन प्लस प्लस ए त्या साईडला जाऊन मायनस. सो ए मायनस ए 0. लिमिट आपल्याला यासाठी फाइंड आउट करावं लागणार आहे कारण प्रॉब्लेम आता कोणत्या फॉर्म मध्ये येणार टीच्या. आणि हे लिमिट कशाची होती आपली एक्सची. तर आपल्या लिमिट सुद्धा चेंज होणार बिकॉज मी एक्स इक्वल टू लिहिलं आहे ए मायनस टी. इट मीन्स होल प्रॉब्लेम कन्वर्टेड इन टर्म्स ऑफ टी. पूर्ण प्रॉब्लेम टी मध्ये कन्वर्ट होणार आहे म्हणून लिमिट सुद्धा टीच्या फॉर्मॅट मध्ये काढावं लागणार. म्हणजे टीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1. सो dx बाय dt मायनस 1 dt या साईडला जाऊन मल्टिप्लाय होणार. सो dx इक्वल टू मायनस dt. ओके. राइट डाउन दिस फास्ट.
हे प्रॉब्लेम आपलं कसं चेंज होणार या साईडला लक्ष द्याल. आता हे पूर्ण प्रॉब्लेम आपलं चेंज होणार आहे. हेन्स I इक्वल टू इंटिग्रेशन, आपली लिमिट कोणती होती? 0 टेन्स टू a. 0 टेन्स टू a लिमिट होती आपली जेव्हा प्रॉब्लेम x च्या फॉर्म मध्ये होतं. आता प्रॉब्लेम t च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट झालं, तर जी लिमिट आपली 0 टेन्स टू a होती ती लिमिट झाली आपली आता a टेन्स टू 0. फर्स्ट a टेन्स टू 0. f ऑफ x च्या ठिकाणी मी काय पुट केलं आहे? a मायनस t इंटू dx म्हणजे काय आहे? मायनस dt. असं पूर्ण प्रॉब्लेम आपलं टी च्या फॉर्मॅट मध्ये चेंज होणार. आधी लिमिट चेंज केली, x ची व्हॅल्यू चेंज केली आणि dx ची व्हॅल्यू आली मायनस dt. नाव सी हिअर केअरफुली, पुढे लक्ष द्याल. आता मायनस साइन इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. मायनस a टेन्स टू 0 f ऑफ a मायनस t dt. त्यानंतर I ऍज इट इज, लिमिटला जर मी इंटरचेंज केलं तर साइन चेंज होत असते. तर लिमिट मी इंटरचेंज करतो, a टेन्स टू 0 ला करतो मी 0 टेन्स टू a f ऑफ a मायनस t dt. बट इथे तुम्हाला लिहावं लागणार का तुम्ही कोणती प्रॉपर्टी किंवा कोणता थेरम यूज केला. a टेन्स टू b f ऑफ x dx इक्वल टू मायनस b टेन्स टू a f ऑफ x dx. हा थेरम आपण यूज केला आहे कारण लिमिट जर इंटरचेंज केली तर साइन काय होत असते? चेंज. लास्ट I इक्वल टू टी च्या ठिकाणी मी आता डायरेक्ट x पुटअप करून देतो. 0 टेन्स टू a f ऑफ a मायनस टी च्या ठिकाणी काय येणार? x dx. कोणती प्रॉपर्टी यूज करून? a टेन्स टू b f ऑफ x dx म्हणजेच a टेन्स टू b f ऑफ t dt. ही प्रॉपर्टी होती आपल्याजवळ. x ची व्हॅल्यू आपण डायरेक्ट t जर रिप्लेस केली तरी आन्सर काय येत असते? सेम. पूर्ण प्रूफ केलं आणि लास्ट मध्ये t ची व्हॅल्यू x नी काय केली? रिप्लेस. फिनिश. नेक्स्ट थेरम विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेशन a टेन्स टू b इंटिग्रेशन a tends to b f of x dx equal to integration a tends to b f of a plus b minus x dx. ओके. आता 0 टेन्स टू a होता म्हणून इथे a मायनस x होता. प्रिव्हियस थेरम. लक्ष द्या. सोल्युशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन a टेन्स टू b f ऑफ x dx. ओके. या सगळ्या आपल्या डिफायनाइट इंटिग्रलच्या प्रॉपर्टीज आहेत आणि प्रत्येक प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची आहे. पुट x इक्वल टू, x च्या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला? a प्लस b मायनस x. बस डायरेक्ट मी x लिहू शकतो का? नाही. मी पुट करणार a प्लस b मायनस t. आता प्रॉब्लेम हे t च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट होणार म्हणून आधी लिमिट चेंज करू. व्हेन x इक्वल टू, x ची पहिली लिमिट काय आहे? a. देअरफॉर आता जर मी इथं a पुट केला x च्या ठिकाणी काय येणार? a इक्वल टू a प्लस b मायनस t. ओके. a गेट कॅन्सल, मायनस t या साईडला जाऊन काय होणार? प्लस. a गेट कॅन्सल, मायनस t या साईडला जाऊन प्लस. सो t इक्वल टू काय आला? b. सेकंड, व्हेन x इक्वल टू b. आता इथं आपण x ची व्हॅल्यू b पुट करू. देअरफॉर b इक्वल टू a प्लस b मायनस t. b गेट कॅन्सल, मायनस t या साईडला जाऊन प्लस. सो देअरफॉर t इक्वल टू a. लिमिट चेंज केल्या. आता डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. x चे डेरिव्हेटिव्ह dx बाय dt. a कॉन्स्टंट आहे, a चं डेरिव्हेटिव्ह 0. b कॉन्स्टंट, b चं डेरिव्हेटिव्ह 0.
आणि टीचं जर डेरिव्हेटिव्ह काढलं तर 1 येणार. सो dx बाय dt इक्वल टू -1. dt त्या साईडला जाऊन मल्टिप्लाय होणार. सो dx इक्वल टू -dt. राईट डाऊन फास्ट. पुढे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. नाव I इक्वल टू फर्स्ट आपली लिमिट चेंज होणार. लिमिट होती a टेन्स टू b, आता लिमिट येणार b टेन्स टू a. b टेन्स टू a. f ऑफ x च्या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट केली आहे a प्लस b मायनस t इंटू त्यानंतर dx होता, dx च्या ठिकाणी येणार मायनस dt. ओके. आफ्टर दॅट मायनस साइन इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. मायनस साइन इंटिग्रेशनच्या बाहेर b टेन्स टू a f ऑफ a प्लस b मायनस t dt. मायनस साइन इंटिग्रेशनच्या बाहेर काढली. बट लिमिट जर चेंज केली तर साइन सुद्धा चेंज होते. लिमिट मी चेंज करत आहो, a टेन्स टू b केली मी. सो f ऑफ a प्लस b मायनस t dt. निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट झाला लिमिट चेंज केल्याबरोबर. कोणती प्रॉपर्टी यूज केली आपण? a टेन्स टू b f ऑफ x dx इक्वल टू मायनस इंटिग्रेशन b टेन्स टू a f ऑफ x dx. ही प्रॉपर्टी यूज केली. अँड ऍट द लास्ट t ला आपण x मध्ये चेंज करू. सो इंटिग्रेशन a टेन्स टू b f ऑफ a प्लस b मायनस x dx. by using property a tends to b f of x dx equal to a tends to b f of t dt. ओके. नेक्स्ट लेक्चरला रिमेनिंग थेरम टीच करू.